अर्धाही गड चढला नसेल, खूप जास्त धाप लागली म्हणून मी बसलोय. ओके, आता वाजलेत 9 आणि मी निघालोय मूळ गावाला. तर सुरुवात करतो ब्लॉगला. सुप्रभात मित्रांनो, मी गणेश पारखे स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर संडेचा असा काही प्लॅन नव्हता माझा, कारण रात्री झोपायला लेट झालं. मला 2-3 वाजले, काय माहिती झोपच येत नव्हती आणि नंतर जी झोप लागली तर सकाळी उठवत नव्हतं आणि ऑलमोस्ट कॅन्सल होतं. फायनली 8-8:30 ला मी बोलू चल जाऊन एक शॉर्ट राईड करूनच येऊ, कारण खूप दिवस झाले राईड नाही गेली. तर पहिले जाऊन पेट्रोल भरतो. जास्त लांब नाही जाणार आहे, मी जवळच 23-24 किलोमीटर 25. तर मी एकटाच निघालो. मस्त ऊन पडलंय, थोडासा हवेत गारवा आहे. आता जाऊन पहिले पेट्रोल भरतो, कारण पेट्रोल काहीच नाही, रिझर्व लागली रात्री. सो आता जाऊन पहिले पेट्रोल भरतो. 312 टाकला. काका आणि आता रोना जमा होते इकडे, या साईडला काय बघितलंच नाही आणि ऑलमोस्ट ऍक्टिव्हावाला मला ठोकण्यात जमा होता. काय बोलायचं सकाळी सकाळी, इकडे तिकडे बघा ना गाड्या कुठून येतात, ते काय येतात, ते चष्मा नाही, चष्मा राहिला तर प्रॉब्लेम झाला वाटतं, काय माहिती. रस्ता आहे. तर आता मी आहे अंबरनाथ मध्ये. अर्धा तास अजून लागणार आहे. इथून घेतला आपण लेफ्ट, 12व्या डॅम रोड घेतलाय. 8 किलोमीटर अजून बाकी आहे. तर बदलापूर स्टेशनकडे नाही गेलो, जायची गरज नव्हती. वगैरे एक टर्न आला, 12व्या डॅमच्या इथून घेऊन जातो. इसको ओवरटेक मारनाच पडेगा. कब से ब्रेक दबा रहा है, चला रहा है, दबा रहा है, चला रहा है इसको. एनीवेज, कम टू द पॉइंट. 9:50, अजून 20 मिनिटाचा रस्ता आहे. आणि हा आला कुठला पूल आहे, त्याच्यावर काहीच मॅपवर. सिंगल लेन रस्ता आहे, सॉरी 12वी डॅम रोड. दोन्ही साईडला मस्त अशी हिरवळ आहे. लेफ्ट साइडला हिरवळ, राईट साइडला हिरवळ, मध्ये हा रस्ता. एक तर रोड कंडिशन एवढी खराब आहे ना, जागोजागी खड्डे आहेत. तर पावसाळा आला की चालू होऊन जाईल परत, अजून 3-4 महिने आहेत. सरकार बघताय ना, खड्ड्यांना काहीतरी करा. नुसतेच आपले समृद्धी महामार्ग बनवून काय फायदा नाही, बाकीचे पण रस्ते बघा. आहे ना, या आतल्या रस्त्यांवर कोणाचं लक्ष जात नाही, जिथे मूळ पब्लिकला जायला यायला खूप त्रास होतो.
तर हा रोड आहे बघा, रोडची कंडिशन ऑलमोस्ट खराब, काय सगळंच खराब आहे एवढं. आपल्याला जायचंय तिथे, दिसतंय, दिसत असेल तर. हो हो, टर्न राईट राईट, बॉटल घेऊया इथेच. रविवार असल्या कारणामुळे मला तर वाटतंय की थोडीफार गर्दी असणार आहे. ते सो आपण पोहोचलो आहोत. बाईक कुठे पार्क करू? ओके, तर बॅटरी चेंज केली आणि डायरेक्ट रिकॉर्डिंग. शूज इथेच काढतो साईडला, वाटत नाही. तर ऑलमोस्ट आता जस्ट ट्रॅकिंग चालू केली आणि तुम्ही नजारा बघू शकता. ऑलमोस्ट चालू आहे, ऑलमोस्ट आपल्याला तिथे जायचं आहे. ट्रॅकिंग इतकी केली नाही म्हणून धाप लागते आणि त्यातून हेल्मेट, बॅग, बोलता पण येत नाही. ते दोन पायऱ्या आल्या. ऑलमोस्ट अर्धाही गड चढला नसेल. खूप जास्त धाप लागली म्हणून मी बसलोय. दहा वाजून 5 मिनिटांनी आपण चालू केलेला. थोडं हार्टबीट कंट्रोलमध्ये आल्यानंतर चढतो. ट्रॅकिंगचा अनुभव नाही आहे ना, थोडा वेळ ट्रॅकिंग केली आणि मागे वळून बघतो तर डोंगरावरून जे दृश्य होते ते अगदी डोळे दिपणारे होते. सुंदर हे निसर्ग बघून मनाला खूप भारी वाटले. डोंगर चढत असताना वाटेत एक मित्र भेटला.
खूप वर्षानंतर भेटल्यामुळे मला लगेच आठवले नाही. थोडा पुढे जाऊन आठवले, मी कोपरला क्लब हाऊसला जॉबला होतो. तिथे तो खेळायला यायचा. ऑलमोस्ट मंदिराच्या इथं पोचलं. जाऊन थोडा ब्रेक घ्यावा. बदलापूर जवळील मुळगाव येथील श्री खंडोबा मंदिर हे एक प्राचीन शिवकालीन आणि जागृत देवस्थान आहे. टेकडीवरील बसलेले हे मंदिर निसर्गरम्य असून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते. हे मंदिर जेजुरीच्या खंडोबाचे महत्त्वाचे स्थान असून इथे नवरात्री उत्सवात भक्तांची मोठी गर्दी आहे. इथे मुख्य गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसा आणि बाणू अशी 3 शिवलिंगे आहेत. दर्शन घेऊन एका साईडला बसलो होतो. इथलं शांत वातावरण पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. थोड्या वेळासाठी सगळं बाजूला ठेवून इथल्या शांत वातावरणात बसून राहिलो. मंदिरात गेलो पण एवढं हे बघून मला एवढं काय बोलण्याची हेच नाही आले. आता निघूया परत घरी जायला. ऑलमोस्ट 1 तास होतो मी मंदिरामध्ये, पण तिथलं ते वातावरण, शांत वातावरण मला हे नव्हतं करायचं, म्हणून मी काय बोललोच नाही. एनिवेज मी निघते, बसूया कुठेतरी, मग बोलूया सविस्तर. स्टॉप रेकॉर्डिंग. तर टोटल मंदिरावर जाण्यासाठी टोटल 550 पायऱ्या आहेत, चढण्यासाठी उतरण्यासाठी. म्हणजे सेम झालं. ठीक आहे, करते. तर वाजले 11:30. ऑलमोस्ट अर्धा रस्ता क्रॉस झाला आहे उतरण्याच्या वाटेवर. तर वरती गेल्यावरती एवढं शांतमय वातावरण होतं. ऑलमोस्ट 1 तासाची राईड आहे आणि मी एकटा चालू आहे, जास्त कोणाला इन्क्लूड नाही केलं. ठीक आहे, खाली पोचल्यावरती बोलूया. चालवत नाही आहे. हे आहे बाणाई म्हणजे खंडोबाची दुसरी पत्नीचे मंदिर. ओके, एनिवेज आता परतीच्या प्रवासाला. एनिवेज तर रोडवर लागूया आणि मग कंटिन्यू करूया आपली जर्नी. मॅप लावतो रिटर्नचा, कळत राहील थोडाफार. बॅक टू होम. आणि 12 वाजलेत. घरचा टाकला ॲड्रेस आणि 22 किलोमीटर. मस्त असा रस्ता आहे. या रस्त्यावरती चालवायची एक मजाच आहे, वेगळी आहे.
असा रस्ता पाहिजेच राईड साठी. सो पोचलोय मी घरी. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.